काही काही नगरसेवक इथं काही काहींच्या बायका आणि काही काही नगरसेवक इथं तर नंबरच लावून बसले. आता यावेळी मीच महापौर 3 वेळा आलो, आता 4थी वेळी मला द्या, मी महापौर होणार आहे. आता काही नगरसेवक बिल्डर आहे की आता आम्हाला आहे ना थोडंसं परिवर्तन पाहिजे. कचरा झाडायला सांगितलं ते म्हणतात नाही, हा आमचा भाग नाही, ते त्यांचा विभाग आहे. हे जे नगरसेवक आमच्याकडे येत आहेत ते पूर्वी आलेले आहेत, 5 वर्षापूर्वी आलेले. समस्या त्याच आहेत, विकास हा काय दिसतच नाही. जे वर्षांनी वर्ष झाले त्यांनी त्यांचा स्वतःचा विकास केलेला आहे. त्यामुळे मला 72 वर्ष एक सुद्धा असं मासून कोण माझ्याजवळ आला नाही. पण तुझ्या घरचे 10 मेंबर आहेत ना, खूप पैसे द्यायचे आहेत. तरुण उमदा आणि उत्साही आणि तरुण लोकांच्या समस्या जाणणार असा नगरसेवक पाहिजे. असं पाहिजे. माझी मतं मला मिळणारच असा नगरसेवक नको. खरं बोलू खोटं बोलू, नगरसेवकांची नीतिमत्ता झालेली नाही, त्यांना पैसा पाहिजे. तुम्ही वॉशरूमचं बघा काय किती हाल झालेले आहेत. पण इथली जी स्वच्छता, इथली घाण जी आहे याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. चोरून नेल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? सर्वसामान्य लोकांकरता तुम्ही या सोयी, मूलभूत सोयी केल्या पाहिजेत. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सध्या आम्हाला सगळ्यांना परिवर्तन हवं आहे. त्यात तुम्ही बीजेपीचा उमेदवार घ्या, राष्ट्रवादीचा घ्या किंवा शिवसेना घ्या, काम करणारा उमेदवार पाहिजे. पण या 3 पैकीच यायला पाहिजे. मी जे सांगितलं शिवसेना, राष्ट्रवादी किंवा बीजेपी, कारण की यांना काहीतरी वरतून गायडन्स येतो आणि त्याप्रमाणे ते कामं तरी करतील. नमस्कार, मी अश्विनी पुरी, उत्तर महाराष्ट्र लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. सध्या आपण पाहतोय महाराष्ट्रात निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि नाशिक महानगरपालिकेची देखील तीच परिस्थिती सुरू आहे. आणि आज नाशिकमध्ये नेमकी काय चाललंय, आपण आज आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 20 मध्ये आणि शिकरेवाडी ग्राउंड मैदानावर आलेलो आहोत आपण. आणि इथे काही जॉगिंग ट्रॅकवरती काही नागरिक बसलेले आहेत, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेणार आहोत की नाशिकचं राजकारण किंवा नाशिक महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये नेमकी जनतेचा कौल कोणाकडे आहे, प्रभाग क्रमांक 20 मध्ये नेमकी जनतेचा कौल कोणाकडे आहे हे आपण या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मी काही नागरिकांच्या प्रतिक्रिया घेते. नमस्कार सर. माझं नाव संदीप पवार. फक्त तुम्ही इलेक्शनच्या वेळेस न येता तुम्ही नेहमी यायला पाहिजे. आम्हाला या ग्राउंडवर इतकी घाण आहे. आमची 2 सिनियर सिटीजन डेंग्यू इथने गेलेले आहेत. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का जसे मतदानाच्या वेळेस त्याच वेळेस आम्ही यायला, तुम्ही फक्त मतदानाच्या वेळेस आमचं मतदानाचा हक्क घ्यायला येतात. पण इथली जी स्वच्छता, इथली घाण जी आहे याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. आणि इतके निवेदन देऊनही काही अजून त्याच्यावर काहीच कोणी काम केलं कोण नाही. आहे प्रभाग क्रमांक आता सध्याचे उमेदवार माहिती तिथे कोण आहे? बाबा इथे जे आहे प्रशासक होतं, आम्हाला मान्य आहे, आम्ही किती निवेदन दिले पण परंतु काही झालंच नाही. विभागीय आयुक्त येतात, सगळेजण येतात आहे, परंतु घाण कोणी स्वच्छ करत नाही. तुम्ही वॉशरूमचं बघा काय किती हाल झालेले आहेत. प्यायला पाणी नाही लोकांना, कसं आम्ही हे करायचं? संध्याकाळी सगळे सिनियर सिटीजन असतात, मुलं असतात खेळायला, काही सोयी नाही. आणि आधीचे जे नगरसेवक होते ते कोण होते म्हणणार? मोरुसकर, संभाजी मोरुसकर आणि त्यांची पूर्ण टीम. त्यांनी काही काम केलंय का मग? नाही, कामं झालेली आहेत. इथे सगळ्या गोष्टी टाकेबाण लावलेल्या होत्या आणि लोकांनी पाण्याची पण सोय केली होती. पण ते चोरून नेल्यानंतर जबाबदारी कोणाची आहे? नेमकी मी ठेकेदारीची जबाबदारी आहे. ठेकेदाराचा फोन नंबर पण लिहिला जात नाही. आम्ही कोणाकडे आमची कंप्लेंट करावी आता? पण आता जे आपण निवडणुकीचं वातावरण बघतोय, आता सध्याचं जर बघता इथे उमेदवार कोण आहेत हे माहिती आहेत का तुम्हाला? मला आता प्रभाग तुमच्या घरी प्रचारापर्यंत आले सगळेजण आमच्याकडे, तुम्ही तुमच्या समस्या मांडल्या सगळ्यांना मांडल्यात. आम्ही एकच सांगितलंय की कुठल्याही पक्षाचे उमेदवार यावं, सर्वसामान्य लोकांकरता तुम्ही या सोयी, मूलभूत सोयी केल्या पाहिजेत. कारण आज क्रीडांगणं राहिली नाही आहेत, मुलं येत नाही आहेत अस्वच्छतेमुळे. तुम्ही बघितले, तुम्ही तुमचा कॅमेरा फिरवा, किती घाण आहे इथे सगळी. एवढंच माझं मत. आम्हाला कुठल्याच पक्षाशी काही हे आमचं वाद नाही आहे. असं आता जर हे ग्राउंड केलेलं आहे, हे यांच्यासाठीच केलेलं आहे, मुलांसाठीच केलेलं यावर काय म्हणतात? नाही, ग्राउंड केलेलं आहे, हेलोजन्स लाईट लावलेले आहे, खूप चांगल्या सोयी केलेल्या आहेत, त्याबद्दल आमचं काही दुमत नाही. पण परंतु कितीतरी निवेदन दिल्यावरही जर हे होत नसेल तर आम्ही काय करायला पाहिजे? आम्हाला कुठल्याही पक्षाचे, बघा लोकशाहीला मतदानाचा अधिकार दिलेला आम्हाला, आम्ही डायरेक्टली बोलू शकणार नाही की कोण येणार कोण नाही. पण आम्हाला असा उमेदवार पाहिजे की जो या सगळ्या गोष्टींची काळजी घेऊ शकणारा पाहिजे. आता काय सांगाल या प्रभागामध्ये, प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहोत आपण, आणि काय येथील समस्या काय किंवा काय पूर्ण झाल्या? आमच्या समस्या आहेत की बाबा स्वच्छता, हे जे पवारांनी जे सांगितलं साहेबांनी, ते स्वच्छता आणि इथं एक व्यवस्थित सगळं काही मेंटेन ठेवलं पाहिजे.
जी काही संबंध ज्या 20मध्ये जो वाढ आहे त्याच्यामध्ये सर्व काही कामं झाली पाहिजे, सर्व काही व्यवस्थित ही स्वच्छता हे पण आहे किती घाण आहे, सगळं काही आहे. अगोदरच्या नगरसेवकांनी हे केलं, सगळं ओके केलं. आता पुढच्या नगरसेवकांना आम्हाला हीच अपेक्षा आहे की त्यांनी अजून जास्त चांगलं काम करावं. क्लिनिंग अच्छा, क्लिनिंग पाहिजे. हो. पण मग नगरसेवक फक्त तुमच्या दारापुढे फक्त निवडणुकीपुरते अगोदरचे नगरसेवकांनी जे काही काम आहे आता निवडणुकी करतात. 5 वर्ष तोंडच दाखवलं नव्हतं, अच्छा, आता निवडणुकी करता आमच्या दारात येत आहे बस. राजकारण बघता असं कधी घडलंय का की निवडणुकीमध्ये पैसे वाटप केले जाते, मग फक्त पैसे वाटप नाही, पैसे वाटप तर अजूनपर्यंत काही पैसे वाटप तर आम्हाला काही दिसलं नाही. पैशाची आमिष नाही, पैसे वाटप काय आम्हाला काही दिसलंच नाही, आम्हाला काही माहितीच नाही. नाही, पण पैशाचं आमिष दाखवत नाही दाखवत पण नाही कोणी अजूनपर्यंत. तसं काही हे ह्याच्यापर्यंत परिस्थितीमध्ये पण आलेलं नाहीये. पण जो प्रचार जो तो करतोच आहे, हो. पण आम्हाला चांगला नव्या उमेदीचा आणि असा मिडल एजचा चांगला असा आता एक नगरसेवक आम्हाला एक दृष्टिपथात जो आहे तो आता अशा नव्या उमेदीचा नगरसेवक पाहिजे आम्हाला. आता 70-72चा उलटलेला नगरसेवक नको आहे. हा, म्हणजे एक मिडल एज नवीन उमेदीने काम करणारा. तर नवीन आम्ही त्याच्याकडनं तीच अपेक्षा करतोय की मग आता माझं वय 69-70 आहे, तर आम्हाला आता 40शीच नगरसेवक पाहिजे. 40-45 की तो उमेदीने काम करेल. आता 73-75 वाले नगरसेवक सुद्धा इतर उभायला लागले. तर मग पण मग नव्या चेहऱ्यांना संधी नव्या दिली जाते, चेहऱ्यांना त्यांना संधी- अनुभव कमी असं म्हटलं जातं. नाही अनुभव नाही, नव्या चेहऱ्यांना संधी द्यायला पाहिजे. पण मग लोकांचं म्हणणं असतं की एक बाजू असतात नाण्याच्या दोन, एकाकडे असं म्हटलं जातं की अनुभव आता कमी काही नगरसेवक इथं काही बायका आणि काही नगरसेवक हा. इथं तर नंबरच लावून बसलेत. हो. मग कधी बायको आली तर कधी नवरा येतोय, कधी नवरा आला तर कधी बायको येते. मग हे चाललं काय बा. आणि इथं आता 3 वेळा ही आपली आता यावेळी मीच महापौर 3 वेळा आलो, आता 4थी वेळी मला मी महापौर होणार आहे. म्हणजे हे म्हणजे वारशाने म्हणजे हा ट्रेंड आम्हाला नकोय. अच्छा, हा ट्रेंड हा आम्हाला ट्रेंड नकोय. बदलला हा पाहिजे. बदलला पाहिजे. एक नवीन उमदा चांगला नगरसेवक व्यवस्थित काम करणारा आणि सगळ्यांच्या बाजूनी सगळ्यांची मनं जाणणारा उत्कृष्ट हा उमेदवार आम्हाला पाहिजे ना. पण मग अनेकदा असं होतं की नगरसेवक झाल्यानंतर हा. अनेकदा फक्त प्रचारापुरतं आपण दारोदारी फिरतो, लोकांच्या अगदी पायाही पडतो. हो. मात्र ज्या वेळेस निवडून आल्यानंतर हो. तो स्वतःचे पोट भरतो असं नाही, तू नाही का? गाडीत नाही उतरत नाही, बरोबर. तू गाडीत नाही उतरत नाही आणि नुसता असा 4 हात असे हा प्रकार नको आहे. आता लोकांच्या पाया पडतो. आता इथं आम्हाला काय जयंता आता वय वर्ष 70 काय जयंता करणारेच नगरसेवक आहे सध्या आम्हाला. आता आम्हाला काय जयंता नको, ऑर्डर काय आहे ते सांग बाबा. बरोबर. पण मग आता तुमचं म्हणणं आहे की वय वर्ष तुमचं 70 झालेलं आहे. म्हणजे मग आता शासनाने तुमच्यासाठी काही योजना पण केल्यात ना? योजना केल्या, सगळ्या केल्या आहेत, नाही, नगरसेवकांनी लाभ मिळतोय केल्या. का? हो, पण आता नवीन आम्हाला तीच अपेक्षा आहे की आलेला नगरसेवक जो आहे तो उमदा तरुण आणि एक लोकांच्या मनातलं जाणून घेणारा, त्यांच्या अडचणी सोडवणारा हा असा पाहिजे. आता काही नगरसेवक बिल्डर आहे, काही नगरसेवक इथे जे आहेत ते 3-3, 4-4 वर्ष येत आहेत. आणि काही नगरसेवकांच्या आता लोक त्यांनी बायकांना आणले, काही नगरसेवकांची बायकांना काढले, स्वतः आले. आता हा प्रकार काय आम्हाला. आता काही ठिकाणी ते मुलांना उभं केलंय. हो, मुलांना उभं केलेलं आहे. मग तेच आम्हाला नको आहे. आम्हाला जो आहे ना की काम करणारा चांगला काय म्हणतात धुरंधर. या परिसरामध्ये जर बघितलं तर असं सगळ्याच सुविधा आहेत. मगाशी मी बघून आली आहे, मंदिर बांधलेलं नाही आहे, सगळं आहे ना, सगळ्या सुविधा सगळ्या आहे ना. म्हणून तुम्हाला काय म्हणतो की आता आम्हाला आहे ना थोडंसं परिवर्तन पाहिजे. परिवर्तन पाहिजे. परिवर्तन आम्हाला असं की नेहमी तेच चेहरे असे नवा चेहरा हवा. नवा चेहरा आहे, उमदा काम करणारा, लोकांचं ऐकणारा,
छान प्रकारे आपण पाहिलेलंच आहे की नवा चेहरा पाहिजे किंवा एक उमदा तरुण नगरसेवक पाहिजे. आणखीही काही नागरिकांच्या आपण प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. प्रभाग क्रमांक 20 आहे, आपण प्रभाग क्रमांक 20 मध्ये आहोत आणि काय सुविधा आहेत किंवा काय वाटतं तुम्हाला, काय सुविधा केल्या पाहिजे तिथे, पूर्ण झाल्यात का? नाही, आणि ते होणारही नाही. कारण काय जनता वाढते, लोकांच्या अपेक्षा वाढतात, सगळं चालू आहे ते. पण ज्या आहेत दिलेल्या ते मेंटेन केल्या. जसं हे ग्राउंड आहे, हे मेंटेन झालं, खूपच छान आहे. त्याच्यात जनावरं, कुत्री, मांजरं, गाई, म्हशी सगळ्या फिरतात. त्याला वॉचमन नाही, काही नाही, काही झाडी नाही पाहिजे तशी, जी आहेत नॅचरल झाडी आहे ती. त्यामुळे हायजेनिक दृष्ट्या जर थोडंसं व्यवस्थित मेंटेन केलं तर दॅट इज गुड. आम्हाला सिनियर सिटीजनला पण, बाकी जे मुलं खेळतात वगैरे ते चांगलं आहेत. त्याच्यात आणखीन काही थोडीशी व्यवस्था केली तर एकंदरीत लोकांच्या दृष्टीनं, नवीन लोकांच्या, जुन्या लोकांच्या दृष्टीने ते चांगलं राहील, ह्याच अपेक्षा आहेत. बाकी काय आहे ते मेंटेन करा, दॅट इज सफिशियंट. नवीन काय, नवीन जे नवीन आणलं तरी आता जसं एक बास्केटबॉल ग्राउंड आहे, तो जरी काय पोल लावलं त्याचं तुम्ही बोर्ड बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की बास्केटबॉल ग्राउंड आहे का, काय मेंटेन आहे का. ते मुलं तिथे प्रॅक्टिस करतात. आज 25 ते 30 मुलं खेळत आहेत, पण ते तसं तेवढ्या त्या प्रमाणात नाही मेंटेन. त्याला कारण आहे की ते कॉर्पोरेशनचं जरी असलं तरी मेंटेन नाही आहे. त्यांना प्रॉपर नगरसेवकाने प्रॉपर माणूस त्यांच्या सिक्युरिटी हे ते गार्डन, कचरा झाडायला सांगितलं ते म्हणतात नाही हा आमचा भाग नाही, ते त्यांचा विभाग आहे. तिसरं सांगितलं ते म्हणतात हा आमचा भाग नाही, ते त्यांचा. म्हणजे असे टोलवाटोलीची उत्तरं देऊन एकदा ते कामाचं हे करून टाकतात. आणि कचरा बघितला तुम्ही, बघ तिथं उभा आहात तिथे किती कचरा पडलेला आहे. हा दररोज कचरा बघतो आम्ही. आता सध्या महापालिकेची रणधुमाळी सुरू आहे, निवडणुका सुरू आहे आणि प्रत्येक पक्षाचा किंवा प्रत्येक उमेदवाराचा प्रचार जोरदार सुरू आहे. हो, तुमच्या अगदी घरापर्यंत हे आले आलेत. काही पाय पण पकडले असतील. नाही, पाय मी नाही पकडले, पण घरापर्यंत आले. हा, सगळे बऱ्याच. तर मग तुम्ही त्यांच्याकडे ह्या समस्या मांडल्या? हो हो हो, काही लोकांनी वेळ दिला, काही लोकांनी वेळ दिला नाही. नुसते पॉम्पलेट दिले, निघून गेले. पॉम्पलेटवर लिहिलेलं आहे बहुत सगळं असं. आणि त्यांना तिथे माहिती आहे की इथे भाडेकरी जास्त आहेत. कारण मतदानाच्या वेळेला त्या वार्डामधले, त्या बिल्डिंगमध्ये किती लोक असणार आहे, हा त्याचा तो सर्वे झाला ना, तो त्यांना त्याची माहिती मिळते की बाबा इथे ही इतकी लोक मतदान करणारी आहेत. ते रेंटेड लोक आहेत ते त्यावेळेला ते आपल्या आपल्या भागात निघून जातात. पण मग आता जर एखादा, आता जो नगरसेवक निवडून येईल, तो जर समजा निवडून आल्यानंतर तुम्ही ज्या समस्या आता मला सांगितल्यात किंवा तो एवढ्या गंभीरपणे सोडवेल का, काय वाटतं? नाही, हे जे नगरसेवक आमच्याकडे येत आहेत ते पूर्वी आलेले आहेत. 5 वर्षापूर्वी आलेलं. आम्ही ज्या एरियात राहतो तिथे आज 15 वर्षापासून आम्ही राहतोय. म्हटलं 3 निवडणुका तरी झाल्या आहेत. मग ते आमदारकीच्या असू द्या, खासदारकीच्या असू द्या, नगरसेवकाच्या असू द्या, कॉर्पोरेशनच्या, त्या समस्या त्याच आहेत. तुम्ही त्यावेळेस हो, त्यावेळेस सांगता त्यांच्या प्रतिक्रिया किंवा काय होतं त्यांची त्याच्यावरती? नाही, ते पूर्णत्व जात नाहीत. त्या आम्ही जे काही मागणी केलेली असतात, लोकांनी मागणी केलेली असते, मुलांनी मागणी केलेली असते, त्या पूर्णत्व जात नाहीत. ते अशी टोलवाटोलीची उत्तर, हे फक्त एक निवडून येण्याचं एक हे भाग आहे की आपण लोकांनी निवडून द्यावं, मग आपण करू. पण असा प्रकार नाही. आता आपण समाजामध्ये फिरतो, बघतो प्रत्येक नगरसेवक अब्जाधीश, कोट्याधीश आहे. त्यातला गरीब असा एखादा असेल, पण ते काही नाही, त्यांना काय फरक पडत ते त्याचं लोकांच्या. सध्या सोशल मीडिया बघत असाल, महाराष्ट्राच्या निवडणुकीचं चित्र पाहिले, काही जण तिकिटासाठी अगदी रडत होते, खूप काही गोष्टी घडल्या. त्याच्यावरून काय वाटतं, खरंच त्यांना विकास करायचा होता का? नाही, हा लहान शाळेच्या मुलाला सुद्धा कळतो हे विकास वगैरे काही नाही. आम्ही तर सिनियर सिटीजन, आम्ही 70-72 वर्ष वय आहेत आमची इथे पण. त्यामुळे ते विकास हा काय दिसतच नाही. कारण आम्ही एक बघतो 12 वर्षामध्ये विकास होतो केव्हा, जेव्हा आपलं महाकुंभ होतं, कुंभमेळा, त्या कुंभमेळ्यातच विकास जो काय होतो तोच विकास होतो. रस्ते, पाणी, काय स्वच्छ, त्याच्यानंतर त्याच्याकडे बघितलं जात नाही. त्यामुळं आणि मग जो प्रत्येक जण म्हणतो मी हे केलं, मी ते केलं, त्यांनी काय केलं नाही, हा सगळा खेळ खंडोबा आहे. त्यामुळे त्याच्यात काही मजा नाही. प्रत्येक सुशिक्षित नागरिकानं चांगला सुशिक्षित असा नगरसेवक, तुम्ही जसं म्हणताय तसं नवीन चेहरा असावा, नवीन हेरसर असावा, जरूर पाहिजे. कारण त्याला ते स्वतः वातावरणातून जातो येतो, लोकांच्या काय समस्या त्याला चांगल्या प्रकारे माहिती असावं. आपण मग नवीन चेहरा जर दिला, समजा तरुण उमदा, काकांच्या म्हणण्याप्रमाणे तरुण उमदा जर चेहरा दिला, तर काहींचं म्हणणं असतं त्याला अनुभव कमी असतो. जरी अनुभव कमी असला तर अनुभव घेतल्याशिवाय तर येणार नाही. जो तो प्रत्येक जण येतो, हा प्रत्येक वेळेला पहिला चेहरा असतो.
जसं 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 इलेक्शन तसं तो आत्ता तुम्ही त्याला संधी दिली, त्यांनी काहीतरी केलं, करून दाखवलं, तरच त्याला पुढचा चान्स त्याला स्वतःला माहिती आहे, तरच आपण पुन्हा जाऊ शकतो लोकांसमोर, अन्यथा जाऊ शकत नाही. जे वर्ष झाले त्यांनी त्यांचा स्वतःचा विकास केलेला आहे. त्यामुळे नवीन चेहऱ्याला असं वाटतं आपण काहीतरी करावं, तो त्याला जोपर्यंत तुम्ही संधी नेणार नाही तोपर्यंत ते कसं काय ते आपण त्याचा विचार करू शकतो ना. तर संधी देऊन बघा. आता तुम्ही जसं म्हणलात तुमचं आता 72 वय सुरू आहे, हो. तर एवढ्या वर्षामध्ये तुम्ही अनेक निवडणुका बघितल्या, हो. अनेक वेळेस मतदान केलंय. हो. मात्र मला तुम्हाला हे विचारायचं की इतक्या आता सध्या बघता पैसे वाटप होते का पैशासाठी मतदान होत आता इथून एक आमचा कॅन्डिडेट केला पवार मित्र म्हणून आमचे, ते तिथे भेटले मला कॉर्नरला. म्हणलं काय ते त्यामुळे मला 72 वर्ष एक सुद्धा असं मासून कोण माझ्याजवळ आला नाही. पण तुझ्या घरचे 10 मेंबर आहेत ना, खूप पैसे द्यायचे. हा पैसे वाटप कुठे होतो, कसा होतो, काय होतं हे आम्ही बघितलेलं नाही. आणि जेवढी चर्चा आहे म्हणजे तो होतच असणार, त्यात काही वाद नाही. पण आम्ही अजून तसं प्रत्यक्ष आमच्याजवळ कोण आलाच नाही. पुणे तशी परिस्थिती आम्ही बघितलेली नाही बघितली, आम्ही कुठे नाही बघितलेली नाही. आज इतक्या वर्षापासून नाशिकला आमचा जन्म झाला म्हटलं तरी चालेल. हो. पण आम्ही अजून पैसे वाटतात, लोक होतात, घेतात. हो. जेवढी चर्चा होते, बाहेर पेपरमध्ये येतं, न्यूजमध्ये येतं, म्हणजे होतच असणार कुठे. पण आमच्या इथं नाही झालं. आमच्या इकडे इथं नाही असं कुठे अजून ऐकलं नाही. झालं असेल तर आदल्या दिवशी जसं शॉल वाटप, साड्या वाटप, अशा काही गोष्टी होतात. पैसे वाटप होत असतील, त्यात काय चर्चा जी आहे ती काय उगाच ते पैशाचं एरियामध्ये होत असेल. आमच्या इकडे पैसे कोणी घेऊन आलेले नाही. ते इकडे तर अजून नाही, नाही. कोणी असं. आम्ही आणि बघितलेलं आम्ही दाखवलं पण नाही. 72 वर्षात मी बघितलं नाही. फक्त नाही. आलो आमच्या ते पैसे घ्या मतदान असं नाही. मग आपण आणि त्याला आज सुशिक्षित वाढ आहे एकदम. मग तुमच्या मनातला नगरसेवक कोण, म्हणजे कसा असावा? जो काम करेल तो, काम करेल तो नावावरती असायचा. नव्या कुठल्या उमेदीचा पक्षाचा, कुठल्या ह्याचा, कुठल्या असं नाही संघटनेचा आम्हाला. काही घेणे. जो काम करतो, ज्याच्यावर काही नॉलेज आहे, जो फाईट करतोय, कॉर्पोरेशन कडे मागणी करतोय, हो. लोकांसाठी मला करायचंय, करायचंय, मला लोकांना सेवा द्यायची आहे, हो. हे जोपर्यंत तुमच्या अंतर्मनात नसेल तोपर्यंत हे काहीच होणार नाही. तुम्ही पुढाकार घेऊन केला, लोकांसाठी बांधला. असं तुमच्या नजरेत आहे का कोणी? आहेत, नजरेत भरपूर आहेत. जे सगळे उभे आहेत तरुण उमदा आणि उत्साही आणि तरुण लोकांच्या समस्या जाणणार असा नगरसेवक पाहिजे. असा पाहिजे, असं आम्हाला जो पाहिजे. आपल्या जे आमची समस्या दूर करेल, की हो. जे आहेत ते चांगलं मेंटेन करेल. किंवा नाही माझी मतं मला मिळणारच आहे असा नगरसेवक नको. हा की मी पक्षावर आणि माझी मतं काही नगरसेवक अशी की गृहीत धरतायत ही आपलीच मतं आहेत की बुवा. आमचीच मतं आहे. आमचाच पॅनलचा काय असेल असं काहीतरी असेल त्यांच्याकडे फक्त एकच आहे की मग आम्हाला पक्ष आणि आमची मतं गृहीत आहे. आमच्या लोक आम्हाला डोळे दाखवून मतदान करतात असं काहींचं नगरसेवकांचं. आपण नागरिकांची जाणून घेणार आहोत. काका, सध्या निवडणुकीचं वारा सुरू आहे आणि तुम्ही अनुभवी दिसताय. अनुभवी व्यक्तीकडे आलं पाहिजे असं मला वाटतंय. तर काय वाटतं, सध्या एक निवडणूक सुरू आहे, सध्या प्रचार सुरू आहे, तुमच्या अगदी घरापर्यंतही आला असेल प्रचार, अगदी उमेदवारांनी पाय पण धरले असतील. मग काय सांगाल? म्हणजे कुठलं उमेदवार आला नाही माझ्याकडे. अच्छा, आला नाही, पण कोण उमेदवार हे तरी माहिती आहे का? ते नावं माहिती आहेत. अच्छा, म्हणजे एक 2-4 नावं अशी भरपूर नाव आहे ते येणारे. या प्रभागासाठी. हे नाही, मी 21 मध्ये असतो. अच्छा, प्रभाग क्रमांक 21. कोण येतो तिकडे? खोले आहे बीजेपीचा. अच्छा, एक इथे आता तुम्ही जॉगिंग ट्रॅकवर आलेला आहे आणि हा प्रभाग क्रमांक 20 आहे. तर इथे येऊन आता तुम्ही रोजच येत असताय जॉगिंग ट्रॅकवर, तर मग एक काय सांगाल, काय समस्या आहेत किंवा काय त्या सोडवल्या पाहिजेत? खरं बोलू खोटं बोलू? जनतेचा कौल राबवतोय आपण. नगरसेवकांची नीतिमत्ता झालेली नाही. त्यांना पैसा पाहिजे म्हणून एकत्र झालेले आहेत. सगळे बिल्डर लोक आहेत असं दिसतात मला. सेवा करण्याकरता कोण दिसत नाही. तुम्ही जसं म्हटलं बिल्डर लोक आहेत सगळे, मग त्यांनाही सेवा करण्याचं असं वाटलं असेल, नागरिकांची सेवा करावं असं नाही वाटत का तुम्हाला? नाही वाटत, मला नाही वाटत. म्हणजे काय कारण? नाही, सॉरी टू से एव्हरीथिंग. नक्की. कसा हवाय नगरसेवक? नगरसेवक कसा असावा तुमचा जो प्रश्न आहे. नगरसेवक असा असावा का जे प्रशासनकडनं जे काही निधी मंजूर होते त्याचा पुरेपूर उपयोग होत नाहीये.
त्याचा पुरेपूर उपयोग व्हायला पाहिजे. म्हणजे जे स्वच्छता आहे, टॉयलेट आहे, बाकी जॉगिंग ट्रॅक जे काही मेंटेन होतं ते फक्त व्हायला पाहिजे. तसा नगरसेवक असावा. हा बा वार्ड माझा आहे, हा माझा घर आहे, या प्रकारची भावना असली पाहिजे. त्याप्रमाणे जे काही निधी त्याला भेटते ना तो पूर्ण 100% उपयोग व्हायला पाहिजे. मग तो निधी घरात घातला जातोय असं वाटतं का तुम्हाला? तसं आम्ही असं म्हणायचंय का तुम्हाला? तसं सांगू शकत नाही आम्ही. तसं नाही स्वतः घर भरतात फक्त, त्याचा काय उपयोग नाही. व्हायला पाहिजे. बस. अच्छा. स्वतःचे घर भरतात, पब्लिक काम करत नाही ते लोक. नगरसेवक पाहिजे जो काम करणार पाहिजे, स्वतः घर बघतो असं नाही पाहिजे आम्हाला. जो काम करणार पब्लिकचे जो सुशिक्षित आहे त्याला द्यायला पाहिजे. बस. प्रभाग क्रमांक 20 मध्ये सध्या आम्हाला सगळ्यांना परिवर्तन हवं आहे. त्यात तुम्ही बीजेपीचा उमेदवार घ्या, राष्ट्रवादीचा घ्या किंवा शिवसेना घ्या, काम करणारा उमेदवार पाहिजे. आणि मुख्य म्हणजे हे तिन्हीपैकी कोणी जरी आलं आमच्या वॉर्डात तरी त्यांची जे गायडन्स आहे तो सगळा वरतून येणार. त्यामुळे या तीनपैकी कोणी जरी उमेदवार आमच्या इथे आला तरी हरकत नाही. पण जे काय सोयी सुविधा ज्या दिलेल्या गेल्या आजपर्यंत त्या सगळ्या मेंटेन व्हायला, हेच माझं मत. हे तुम्ही पाहताय पाणी शिड्या वगैरे लागल्या, मुलांकरता खेळायला आहे, तर या सुविधा सगळ्या तुटफूट झालेल्या आहे. याचं मेंटेनन्स नीट व्हावं. किती वर्षांपासून ही समस्या? या गेल्या 5-7 वर्षांपासून मध्ये कधीतरी मेंटेनन्स होतं. काही प्रोग्राम असला की कुणी येणार असलं की त्यानंतर पुन्हा या आधी एवढ्या वर्षांपासून त्याच्या आधी कधी लक्ष दिलं नाही? कधी देतात कधी नाही हो नाही होत. पण मेंटेन वाढतंय, रेग्युलर मेंटेन वाढतंय. आमचं म्हणणं ते. त्यानंतर दोन्ही जे गेट आहे या ग्राउंडचे ते दर रात्री बंद मारले. मग आता तिथे कोणीतरी वाचव. आता कोणी बंद करत नाही. गाई येतात, म्हशी येतात, सगळं काही इथे येऊन गोंधळ घालतात. मग आता जे कोणी निवडून येतील हो अशी अपेक्षा आहे आमची. हो अशी अपेक्षा आहे. पण या तीनपैकीच यायला पाहिजे. मी जे सांगितलं शिवसेना, राष्ट्रवादी किंवा बीजेपी. कारण की यांना काहीतरी वरतून गायडन्स येतो आणि त्याप्रमाणे ते कामं तरी करतील. मग तुम्हाला अपक्षाने चालणार का? नाही अपेक्षा मुळीच नको. का नाही? नाही एक काहीतरी जर एक कट्टा काहीतरी एकाच हे आलं समजा काय म्हणतात निधी नाही, निधीचा प्रश्न नाहीये. एक कोणत्या तरी पक्षाचा जर एक पक्ष जर आला तो स्वतःहून काहीतरी बहुमतांनी डेव्हलपमेंट तरी नाही पण मग अपक्षांना निधी मिळणार नाही असं म्हणायचं का तुम्हाला? नाही. अपक्षांचं काही हेच नाही. ते नीती मागू नाही शकत. एकटे दुखते तुम्ही जर आले तर त्यांचा काही त्यात संबंध नाही राहणार. कारण ते नीतीच ज्या आहेत त्या नीती त्यांना हे राबवू शकणार ते कार्यक्रम जे आहेत चांगले. त्यामुळे परिवर्तन पण पाहिजे आम्हाला. धडाडीचा नेताही पाहिजे आणि जे काय आहे ते सगळं मेंटेन झालं पाहिजे हीच अपेक्षा आहे. आणि ज्या नवीन नवीन काही महापालिकेकडून काही नवीन नवीन सूचना किंवा काही योजना येतात त्या सगळ्यांना कळायला पाहिजे. असं कुठेतरी एक व्यासपीठ आहे. अशा प्रकारे आपण नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. नगरसेवक कसा असावा तर नवीन चेहरा असावा, त्याला अनुभव असावा आणि त्याने लोकांचे किंवा सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. असंच या प्रभागात आपण ज्यावेळेस फिरलो त्यावेळेस जनतेचा कौल किंवा त्यांच्या मनातील नगरसेवक कसा असला पाहिजे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहोत. तर आपण पुन्हा एकदा भेटूयात पुढील प्रभागामध्ये. त्यांच्या मनातील नगरसेवक किंवा त्या प्रभागातील नगरसेवक कसा असला पाहिजे. तोपर्यंत मी अश्विनी आपली रजा घेतेय. धन्यवाद.